नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ थोडा गंभीर आहे पण तुमच्या आयुष्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. कधीकधी आपण एखाद्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावतो. आपलं हसणं, आपलं रडणं आणि आपला संपूर्ण वेळ फक्त त्या एका व्यक्तीभोवती फिरत असतो. पण बदल्यात आपल्याला काय मिळतं? फक्त दुर्लक्ष आणि अश्रू. तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय की ज्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू मानलं, जिच्या एका मेसेजसाठी तुम्ही तासनतास डोळे लावून बसलात, त्याच व्यक्तीने एका क्षणात तुमच्या भावनांचा अनादर केला. त्याने तुम्हाला दुखावलंय, कदाचित फसविलंय किंवा त्याहूनही वाईट म्हणजे तुम्हाला पूर्णपणे गृहीत धरलंय. त्याला खात्री आहे की तुम्ही आजही तिथेच आहात, रडत बसलाय आणि जुन्या आठवणी स्वतःला दोष देताय. त्याला वाटतंय की त्याची एक साधी हाकसुद्धा तुम्हाला पुन्हा त्याच्याकडे खेचून आणण्यासाठी पुरेशी आहे. पण विचार करा, काय होईल जर ही परिस्थितीच पूर्णपणे उलटली तर? काय होईल जर ज्या मानसिक खेळाच्या जोरावर तो तुमच्या भावनांवर नियंत्रण मिळवू पाहत होता, त्या खेळाचे नियमच तुम्ही बदलून टाकले तर? आज आपण एका अशा सायकोलॉजिकल लेव्हलवर बोलणार आहोत, जिथे तुमचे शब्द नाही तर तुमची शांतता समोरच्याला निरुत्तर करेल. आज मी तुम्हाला अशा एका मानसिक स्थितीबद्दल सांगणार आहे, जिथे तुम्ही त्याला जाब विचारणार नाही, त्याच्याशी वाद घालणार नाही किंवा त्याला रागाच्या भरात ब्लॉकसुद्धा करणार नाही. कारण ब्लॉक करून जाब विचारणं हे आजही तुमचं त्याच्यावर असणारं इमोशनल डिपेंडन्सी दर्शवतं. आपण याही पलीकडे जाऊन एका अशा माइंडसेटवर काम करणार आहोत, जो त्याला हे विचार करायला भाग पाडेल की ज्या व्यक्तीला मी इतकं कमी लेखलं, तिचं इतकं शक्तिशाली व्यक्तिमत्व मला आजवर कसं समजलं नाही. पुढच्या काही मिनिटात मी तुम्हाला अशा 3 पायऱ्या सांगणार आहे, ज्या तुमच्या आयुष्यातील पॉवर बॅलन्स पूर्णपणे बदलून टाकतील. हा तो टप्पा आहे जिथे पुरुषांच्या अहंकाराला जेव्हा तुमच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळत नाही, तेव्हा ते स्वतःच्याच विचारांच्या चक्रात अडकतात. हा व्हिडिओ केवळ एका नात्याबद्दल नाही, तर हा व्हिडिओ आहे तुमच्या हरवलेल्या आत्मसन्मानाला पुन्हा मिळवून देण्याबद्दल. ही ती सायकोलॉजी आहे जी आतापर्यंत तुमच्या विरोधात काम करत होती, पण आता ती तुमच्या बाजूने उभी राहणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं रडणं त्याला बदलू शकतं, तर कदाचित तुम्ही स्वतःला अजून ओळखलेलं नाही. पण जर तुम्हाला खात्री असेल की तुमचं मॅच्युअर सायलन्स त्याला अस्वस्थ करू शकतं, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. शांत राहा, स्वतःला स्थिर करा, कारण आता स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली आहे. त्याने तुम्हाला दुखावलंय ना, आता त्याला त्याच्याच कृत्याच्या आरशात स्वतःची चूक शोधायला भाग पाडायचंय, तेही एकही शब्द न बोलता. चला तर मग सुरुवात करूया त्या पहिल्या सत्यापासून. आपण नेहमी म्हणतो की कृती ही शब्दांपेक्षा जास्त बोलकी असते, पण इथे आपल्याला अशा कृतीचा वापर करायचा आहे जी समोरच्याला पूर्णपणे विचारात पाडेल. आणि म्हणून आपली पहिली पायरी आहे, जिला सायकोलॉजीमध्ये म्हणतात द अनप्रेडिक्टेबल रिस्पॉन्स. नात्यामध्ये जेव्हा एखादा पुरुष तुम्हाला दुखावतो, तेव्हा त्याच्याकडे तुमच्यासाठी एक मानसिक नकाशा तयार असतो. त्याला माहीत असतं की त्याने मेसेज केला नाही की तुम्ही अस्वस्थ होणार, त्याने दुर्लक्ष केलं की तुम्ही रागावणार, आणि त्याने तुम्हाला दुखावलं की तुम्ही रडत त्याच्याकडे जाब विचारणार. तुमची प्रत्येक प्रतिक्रिया त्याच्यासाठी प्रेडिक्टेबल असते. आणि लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही त्याच्यासाठी एक उघडं पुस्तक आहात, तोपर्यंत त्याला तुमची भीती वाटणार नाही. पण आता विचार करा, जर त्याने तुम्हाला दुखावलंय आणि तो वाट बघतोय की तुम्ही आता रडत फोन कराल, पण तुम्ही फोनच केला नाही, तर उलट तुम्ही सोशल मीडियावर तुमचा एक हसमुख फोटो टाकलात किंवा तुमच्या कामात मग्न झालात, तर इथे त्याचा तो मानसिक नकाशा फाटायला सुरुवात होते. ही स्टेप नेमकी काम कशी करते? सायकोलॉजीमध्ये याला म्हणतात पॅटर्न इंटरप्शन. समजा त्याने तुमच्यासाठी खूप वाईट वर्तन केलं आणि 2 दिवसांनी तो सहज मेसेज करतो, काय करतेस? साधारणपणे एखादी मुलगी एकतर खूप रागावेल किंवा इमोशनल होईल. पण तुम्ही काय करायचं आहे? तुम्ही त्याला असा रिस्पॉन्स द्यायचा आहे जो त्याने स्वप्नातही विचार केला नसेल. तुम्ही त्याला एखादं फॉर्मल उत्तर द्या, जसं की मी एका प्रोजेक्टमध्ये बिझी आहे, नंतर बोलू, किंवा फक्त एक थम्स अप इमोजी पाठवा. बस. कोणताही राग नाही, कोणतीही तक्रार नाही. इथे त्याच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरू होतं. तो स्वतःला विचारतो, हिने मला जाब का विचारला नाही? हिला राग का आला नाही? हिच्या आयुष्यात माझ्यापेक्षा महत्त्वाचं असं काय आलंय की हिच्याकडे माझ्यासाठी वेळ नाही? जेव्हा तुम्ही त्याच्या अपेक्षेच्या विरुद्ध वागता, तेव्हा तुम्ही त्याच्या अहंकाराला थेट धक्का देता.
पुरुषांना अशा स्त्रियांची भीती वाटते ज्यांना ते कंट्रोल करू शकत नाहीत. गोंधळाची खरी सुरुवात इथून होते. जेव्हा तुम्ही अनप्रेडिक्टेबल होता तेव्हा तुम्ही तुमची इमोशनल रिमोट कंट्रोल त्याच्या हातातून काढून घेता. त्याला वाटतं की त्याने तुम्हाला दुखावून तुमचं जग थांबवलं आहे, पण तुम्ही तर धावताय. तुमच्या या वागण्यामुळे त्याच्या मेंदूतील डोपामाइन लेवल खालीवर व्हायला लागतो, ज्याला आपण चेस म्हणतो. तो इथे सुरू होतो. त्याला आता तुमचं लक्ष हवं असतं, कारण त्याला हे पचवणं कठीण जातं की तुमचं सुख आता त्याच्यावर अवलंबून नाही. पण सावधान, इथे एक चूक अनेक जणी करतात. अनप्रेडिक्टेबल होणं म्हणजे मुद्दाम भाव खाणं नाही, तर स्वतःच्या आयुष्यात इतकं गुंतून जाणं आहे की तो तुमच्यासाठी फक्त एक ऑप्शन उरेल, प्रायोरिटी नाही. जेव्हा तुम्ही शांतपणे कोणत्याही रागाशिवाय त्याच्या मेसेजकडे दुर्लक्ष करता किंवा उशिरा रिप्लाय देता, तेव्हा तुम्ही न बोलता त्याला एक मोठा मेसेज देता. तुझं माझ्या आयुष्यातलं स्थान आता डळमळीत झालं आहे. हा 5 मिनिटांचा शांत संघर्ष त्याच्या मनात असा गोंधळ निर्माण करेल की तो रात्रीचा विचार करत बसेल की नक्की चुकलं कुठे. त्याला तुमची ओढ वाटण्यापेक्षा तुमची गूढता जास्त अस्वस्थ करेल, आणि हीच अस्वस्थता त्याला तुमच्या मागे यायला भाग पाडेल. लक्षात ठेवा, तुम्ही जेवढ्या शांत आणि अनप्रेडिक्टेबल राहाल तेवढा त्याचा गोंधळ वाढत जाईल. आता त्याला वाट बघू द्या, त्याला तडफडू द्या, कारण आता खेळाचे नियम तुम्ही ठरवत आहात. मैत्रिणींनो, एकदा का तुम्ही त्याला आपल्या कृतीतून गोंधळात पाडलं की पुढचा टप्पा येतो, तो म्हणजे तुमचं त्याच्या आयुष्यातलं स्थान नेमकं काय आहे ते त्याला प्रकर्षाने जाणवून देण्याचा. आपल्याला आपलं महत्त्व पुन्हा मिळवण्यासाठी थोडं लांब जाणं गरजेचं असतं, आणि म्हणूनच आता आपण येतो या व्हिडिओच्या सर्वात शक्तिशाली टप्प्यावर, ज्याला म्हणतात द सायकोलॉजी ऑफ स्पेस. एक साधं अर्थशास्त्राचं गणित लक्षात ठेवा. ज्या वस्तूचा पुरवठा गरजेपेक्षा जास्त असतो त्याची किंमत, बाजार असो किंवा नातं, नेहमी कमीच असते. जेव्हा तुमचा जोडीदार किंवा ती व्यक्ती तुम्हाला दुखावते तेव्हा तुमची पहिली आणि नैसर्गिक प्रतिक्रिया काय असते? तुम्ही त्या व्यक्तीच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करता. आपल्यात असं काय झालं? तू माझ्याशी असं का वागतोस? प्लीज एकदा तरी बोल. असे प्रश्न विचारून तुम्ही जेवढी त्याची मानसिक आणि भावनिक जागा व्यापून टाकता तेवढं त्याला गुदमरल्यासारखं वाटतं आणि तो तुमच्यापासून अजून दूर पडतो. त्याला खात्री असते की तुम्ही कुठेच जाणार नाही. पण आता आपल्याला हे समीकरण बदलायचं आहे. आपण त्याला ती स्पेस ताटात वाढून देणार आहोत, पण अशा पद्धतीने की ती स्पेस त्याला स्वातंत्र्य वाटण्याऐवजी तुमची उणीव वाटायला लागेल. जेव्हा एखादा पुरुष तुम्हाला दुखावून स्वतःला लांब करतो तेव्हा सायकोलॉजिकली तो एका पॉवर ट्रिपवर असतो. त्याला वाटतं की त्याने तुमच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण केली आहे आणि तुम्ही ती भरून काढण्यासाठी तडफडत असाल. पण ज्या क्षणी तुम्ही स्वतःहून मागे सरकता त्या क्षणी ती पोकळी त्याच्या बाजूला सरकायला लागते. ही जागा निर्माण करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला त्याच्या जगातून डिजिटली अदृश्य व्हावं लागेल. त्याचे स्टेटस पाहणं, त्याच्या ऑनलाईन असण्यावर लक्ष ठेवणं पूर्णपणे थांबवा. जेव्हा तुम्ही ऑनलाईन असूनही त्याला कोणताही रिप्लाय देत नाही किंवा त्याच्या हालचालींकडे दुर्लक्ष करता, तेव्हा त्याच्या मनात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होते. त्याला वाटायला लागतं की तुम्ही त्याच्याशिवाय तुमचं एक वेगळं आणि आनंदी जग तयार केलं आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. अनेकदा आपण शांत होतो, पण जाता जाता सांगून जातो की मी आता तुझ्याशी बोलणार नाही. हीच तुमची सर्वात मोठी चूक ठरते. खरी प्रो लेवल स्पेस ती असते जिथे तुम्ही कोणतेही स्पष्टीकरण न देता गायब होता. जेव्हा तुम्ही शब्दांतून स्पष्टीकरण देता तेव्हा तुम्ही समोरच्याला तुमच्या प्लॅन्सची हिंट देता, पण जेव्हा तुम्ही कोणतंही कारण न देता शांतपणे मागे सरकता तेव्हा समोरची व्यक्ती पूर्णपणे अंधारात असते. ही शब्दांची शांतता त्याला विचार करायला भाग पाडते की पूर्वी तर ही दर 5 मिनिटाला मेसेज करायची, आता हिने नक्की काय केलं. मात्र ही रिकामी जागा तुम्हाला फक्त त्याच्या आठवणीने भरून काढायची नाही. जर तुम्ही फक्त फोनकडे बघत त्याच्या मेसेजची वाट बघत बसलात तर तुमची ती नकारात्मक ऊर्जा त्याला लांबूनही जाणवेल. त्याऐवजी स्वतःला अशा कामात किंवा छंदांत गुंतवा जिथे तुम्हाला खरोखरच त्याची आठवण येणार नाही. जेव्हा तुम्ही तुमची एनर्जी बदलता तेव्हा समोरच्याला ती आपोआप जाणवते. या सायकोलॉजिकल स्पेसमुळे त्या व्यक्तीला 2 गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. पहिली म्हणजे तुम्ही त्याच्यावर भावनिकदृष्ट्या अवलंबून नाही आहात, आणि दुसरी, तुम्ही त्याला कायमचं सोडून जाण्यास सक्षम आहात.
जोपर्यंत एखाद्या पुरुषाला तुम्हाला गमावण्याची भीती वाटत नाही तोपर्यंत तो तुमची किंमत कधीच करणार नाही. लक्षात ठेवा, ही स्पेस म्हणजे त्याला दिलेली शिक्षा नाही, तर ही स्पेस म्हणजे स्वतःला पुन्हा शोधण्याची संधी आहे. जेव्हा तो तुमच्या या गूढ शांततेत अडकतो तेव्हा त्याला अहंकार गळून पडतो आणि त्याचा परतीचा प्रवास सुरू होतो. तो स्वतःहून पुढाकार घेईल, तो स्वतःहून तुमची विचारपूस करेल. पण ही जादू तेव्हाच काम करेल जेव्हा तुम्ही ती पूर्णपणे आत्मविश्वासाने आणि संयमाने कराल. अर्धवट मनाने दिलेली स्पेस त्याला तुमचा कमकुवतपणा दाखवेल, पण ठामपणे घेतलेली स्पेस त्याला तुमची खरी व्हॅल्यू पटवून देईल. तर तुम्ही तयार आहात का त्याच्या आयुष्यातून काही काळ अदृश्य होऊन आपली गेलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवायला? तुमची ही शांतता आणि ही स्पेस जेव्हा त्याला अस्वस्थ करायला लागते तेव्हा तो स्वतःहून तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावण्याचा प्रयत्न करतो. पण अशावेळी तुमची एंट्री कशी असावी हे सर्वात जास्त महत्त्वाचं ठरतं. तर मग पाहूया आपली तिसरी आणि अंतिम पायरी, द हाय व्हॅल्यू रिॲपरन्स. आतापर्यंत तुम्ही त्याला गोंधळात टाकलं, तुम्ही त्याला स्पेस दिली आणि तो तुमच्या विचारांच्या चक्रात अडकला. पण आता वेळ आली पुन्हा त्याच्या समोर जाण्याची. मात्र लक्षात ठेवा, तुम्ही ती जुनी व्यक्ती म्हणून परत जाणार नाही जिला त्याने दुखावलं होतं. तुम्ही परत जाणार आहात व्हर्जन 2.0 बनून. ही स्टेप म्हणजे तुमचा ग्रँड एंट्रीचा क्षण आहे. सायकोलॉजीनुसार जेव्हा एखादी व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येते आणि ती पूर्वीपेक्षा जास्त आनंदी, यशस्वी आणि सुंदर दिसत असते, तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या मनात तीव्र रिग्रेट किंवा पश्चाताप निर्माण होतो. जेव्हा तुम्ही पुन्हा त्याच्यासमोर जाल तेव्हा तुमचा आत्मविश्वास तुमच्या देहबोलीतून दिसला पाहिजे. जेव्हा तो तुम्हाला बघून पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तुमचा आवाज अत्यंत शांत आणि प्रसन्न असावा. त्याच्या मनात असेल की तुम्ही जुन्या जखमांवरून भांडाल, रडाल किंवा त्याला जाब विचाराल, पण तुम्ही त्यांच्याशी अशा प्रकारे बोला जसं तुम्ही एखाद्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीशी बोलता. तुमची ही कॅज्युअल वृत्ती त्याला वेड लावेल. त्याला वाटेल, मी हिला इतकं दुखावलं पण हिला आता त्या गोष्टीचा फरकही पडत नाही का? जरी तुम्ही पुन्हा बोलायला सुरुवात केली असली तरी त्याला तुमची ती जुनी जागा पुन्हा इतक्या सहज देऊ नका. जेव्हा तो बघतो की तुम्ही त्याच्याशिवाय तुमचं आयुष्य एन्जॉय करताय तेव्हा तुमची व्हॅल्यू त्याच्या नजरेत 1000 पटीने वाढते. मैत्रिणींनो, या सायकोलॉजिकल स्टेप्स त्याला त्रास देण्यासाठी नाही तर तुम्हाला तुमची शक्ती पुन्हा मिळवून देण्यासाठी आहेत. जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता तेव्हा जगाला तुमची किंमत करावीच लागते. त्याने तुम्हाला दुखावलं होतं ना, आता त्याला हे बघू द्या की त्याने काय गमावलं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमचा आनंद हा कोणाच्या मेसेजवर किंवा कॉलवर अवलंबून नसावा. तुम्ही स्वतःमध्ये पूर्ण आहात. जेव्हा तुम्ही हे जगाला दाखवून देता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने एक हाय व्हॅल्यू व्यक्ती बनता. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमची प्रतिक्रिया कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.